महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मन कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। कर्जबाजारी महिला शेतकरी अखेर हरली। कर्जापायी शेतकरी महिलेने स्वतःला संपवले। तालुक्यात खळबळ। बँक आणि बचत गटांची कर्ज वसुली थांबवण्याची मागणी। माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पारडी दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी शेतकरी महिलेने राहत्या घरी सकाळी 5 वाजता विषारी औषध प्राशन केल्याने घरच्या मंडळींनी तिला वाईबाजारी आणि माहूर येथील रुग्णालयात दाखल केले असता तिची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवल्याची घटना दिनांक 12 रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे। माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पारडी दासू नाईक तांडा येथील सुनीता परसराम राठोड वय 49 वर्ष यांची माहूर शिवारात गट नंबर 83 मध्ये 5 एकर कोरडवाहू शेती आहे। त्यांचेवर भारतीय स्टेट बँक शाखा माहूरचे 1 लाख रुपये कर्ज आहे, तर बचत गटाचे कर्ज असल्याने बँकेकडून व बचत गटाकडून जास्त प्रमाणात तगादा असल्याने त्यांना सदरील आर्थिक व मानसिक त्रास सहन झाला नाही। त्यामुळे दिनांक 12 रोजी सकाळी 5 वाजता राहत्या घरी त्यांनी विषारी औषध प्राशन केले। सदरील घटना त्यांचे पती परसराम राठोड मुलगा यांना कळाल्याने त्यांनी लगेच त्यांना महेंद्र चव्हाण गणपत मडावी यांच्या मदतीने वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। परिस्थिती बिघडल्याने त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचे उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली। उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने पोलीस निरीक्षक देविदास सोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश गेडाम, पोलीस नाईक सत्यपाल मडावी यांच्यासह पोलिसांनी घटनेची नोंद घेतली, तर त्यांचे डॉक्टर बिपिन बाबळे यांनी शवविच्छेदन केले। त्यांचे पश्चात पती, सासू, मुलगा असा परिवार असून बँकांचा तगादा आणि बचत गटांचे एजंट वेळोवेळी कर्जाची मागणी करत त्रस्त करून सोडल्याने पुरुष कर्जबाजारी शेतकऱ्यासह आता महिला कर्जबाजारी शेतकऱ्यांवरही आत्महत्या करण्याची पाळी येत असल्याने शासनाने सर्व प्रकारची कर्ज वसुली तात्काळ थांबवून मयतांच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी युनुस खान सोबत राजू दराडे, माहूर, नांदेड।